जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। हर साल बुद्ध जयंती के अवसर पर महाराष्ट्र से हजारों नागरिक बुद्ध दर्शन के लिए बिहार के बुद्ध गया जाते हैं। उसी का संज्ञान लेते हुए भंते हर्ष बोधी के कोशिशों से बुद्ध गया में लोगों के रहने के लिए अंबेडकर भवन का निर्माण किया जा रहा है। हाल ही में बुद्ध गया में अंबेडकर भवन का भूमि पूजन किया गया। इस वक्त प्रकाश गजभिये, पूरन मेश्राम और भंतेगण उपस्थित थे। रात्री स्वयंपाक बनवला, जे खायचं तेवढे मोर्चे आले। तुम्हाला माहित असेल ते काय की बुद्धगयाच्या महावीराच्या बाजूला बाबासाहेबांची मूर्ती आहे, 92ला बसलेली मूर्ती आहे। आम्ही नागपूरहून आणलेली मूर्ती आहे। आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी फार प्रचंड मेहनत केली, पण त्या मूर्तीला हार घालायलाही इथे कोणी तयार नाही। तुम्ही सगळे साक्षी आहात की त्या दिवशी आपण जाऊन मूर्तीचे सगळे 4-6 महिन्यातले जुने हार काढले, साफसफाई केली। या महिला मंडळानं आपल्या तिथं कपडाच नाही, महिला मंडळानं काय केलं, गळ्यातली ओढणी काढली, स्वतःची ओढणी काढून बाबासाहेबांच्या मोठा प्रचंड भव्य मूर्ती। म्हणजे बाबासाहेबांच्या लोकांकडे किंवा बाबासाहेबांकडे दुर्लक्ष होऊ नये, बाबासाहेबांचंही नाव या भूमीवर मोठं प्रचंड प्रमाणात राहावं, हा जो भंतीचा जो प्रयास आहे, हा या प्रयासाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने वारजोडकर साहेबात एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण तयारी केली तर एक आंबेडकर भवन, बाबासाहेबांचा एक भव्य मोठा पुतळा महाराष्ट्रातला जोही बाबासाहेबांचा माणूस आहे, महाराष्ट्रातला असो यूपीचा, कारण की बाबासाहेबांनी जे बुद्धिजम दिला ते पंजाब असो की यूपी असो की महाराष्ट्र असो की कर्नाटक, त्यांना बाबासाहेब इथं दिसत नाही, बरोबर आहे। आणि एक आंबेडकर भवनच्या रूपानं जर इथं काही झालं तर हे मोठे संकल्प आहेत। काल परवा पहली बात तो मैं लाल बुद्धा टीवी के जितने भी दर्शक हैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ, उनको निवेदन करना चाहता हूँ कि बुद्ध गया के पवित्र भूमि पर जहाँ सिद्धार्थ कुमार गौतम ने बुद्धत्व प्राप्त करके दुनिया के सभी बुद्धों को शांति का, भाईचारा का संदेश दिया है, उसी भवन को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को नागपुर के दीक्षा भूमि पर धम्म क्रांति करके एक बहुत बड़ा जो भूतों में भविष्य होने वाली धम्म क्रांति करके हम सब पर एक मान एहसान किया है, कार्य किया है। तो हमने सोचा है कि उसी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का भवन बुद्ध गया के धरती पर होना चाहिए और हमने प्लानिंग की और थोड़ा बहुत जमीन खरीद। सार्वजनिक संयुक्त बुद्ध जयंती महोत्सव अंबरनाथ और एल्गार समूह द्वारा अंबरनाथ शहर में बुद्ध जयंती के अवसर पर सुबह 6 बजे धम्म पाठ की प्रस्तुति दी गई और शाम 5 बजे शहर के मुख्य मार्ग से गौतम बुद्ध प्रतिमा की भव्य धम्म यात्रा निकाली गई। इस वक्त उपासक उपासिका साथ ही बच्चों ने सफेद वस्त्र परिधान किए, हाथों में मोमबत्ती लिए बड़ी संख्या में शामिल हुए थे। विचार, पंचशिलेचे तत्व आपल्या मनी रुजवून या देशामध्ये सौर्य क्रांती आपल्याला घडवायची आहे। बाबासाहेबांनी 2500 वर्षानंतर या देशामध्ये तथागतांचा विचार देऊन बुद्धाचा धम्म आपल्याला दिलेला आहे। तथागतांचा जन्म हा आपल्या आयुष्यातील समतेची पहाट घेऊन येणार आहे। तथागत जन्मले, राजाच्या घरी जन्मले। बुद्ध जयंती के अवसर पर कोल्हापुर जिला करवीर तहसील शिंगणापुर गांव में अचल कुमार अंबेकर ने अपने नए घर में बुद्ध मूर्ति की प्रतिष्ठापना की। बुद्ध मूर्ति ट्रैक्टर ट्रॉली पर बिठाकर गांव के प्रमुख रास्तों से धम्म यात्रा निकाली गई। इस अवसर पर बुद्ध वंदना, पंचशील, त्रिशरण पठन किया गया। मान्यवर लोगों ने अचल कुमार अंबेकर को बधाई दी। शिक्षापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समा
वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु. माझं नाव अशोक कुमार नरेश आंबेकर हे आहे. आज तथागत बुद्धांची जयंती निमित्त आम्ही हा बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर आम्ही गृहप्रवेशही केला. ह्या सर्व नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की बुद्ध धम्म हा जीवनाचा मार्ग आहे आणि त्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे. यासाठी आपल्याला प्रेरणास्थान हवं असतं. ते निर्माण करण्याचा मी इथं प्रयत्न केला आहे. कुणी कोणती प्रेरणा घ्यावी हे त्याच्या वकुबानुसार आहे, त्याच्या बुद्धीनुसार आहे. माझी विनंती इतकीच राहील की माझ्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुम्ही सहकार्य करावं आणि माझ्या थोडं जरी चुकलेलं असेल तर त्याचा निषेध करावा किंवा विरोध करावा किंवा मला ते सांगावं. अरसुल के विश्व शांति बुद्ध विहार स्थल पर किए अतिक्रमण को हटाने के लिए विगत 3 वर्षों से निवेदन दिए जा रहे हैं, बावजूद इसके प्रशासन ध्यान नहीं दे रही है। अंततः महिलाओं ने तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा का पूजन कर उस जगह पर त्रिचरण पंचशील पठन कर गट विकास अधिकारी के कार्यालय के सामने शांततापूर्ण तरीके से अनोखा आंदोलन किया। पंचशील ध्वजाचा, धम्म ध्वजा, महिला संघाचा जय भीम. पाकडी पाकडी वाहिते चरणा, पाकडी पाकडी वाहिते चरणा. नाजुकराव वानखडे, राहणार आरसूल फाटा, तालुका तेल्लारा, जिल्हा अकोला. आम्ही विशाखा महिला मंडळाच्या सर्व महिला पंचायत समिती स्तरावर यासाठी आलेलो आहो की आमच्या गावातील आरसूळ गावातील विश्वशांती बुद्ध विहार हे 2 ते 3 वर्षापासून आम्ही त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी तगादा लावत आहोत. तरी ते कोणत्याही प्रकारे न ऐकता न जुमानता सर्व गावातील अतिक्रमण दाखवते आम्हाला. पण आम्हाला गावातील काहीही कोणाचे घेणे देणे नाही. आम्हाला फक्त विश्वशांती बुद्ध विहाराचेच घेणे देणे आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अशी का संघटित व्हा आणि संघर्ष करा किंवा आणि आपला हा धम्म प्रचार आणि प्रसार चालू ठेवावा यासाठी सर्व महिलांना एकत्रित येण्यासाठी विश्व शांती बुद्ध विहाराची सक्त गरज आहे. त्याकरिता आपापल्या घरी वंदना न घेता विश्व शांती बुद्ध विहारामध्ये वंदना घेण्यासाठी हे बुद्ध विहार गरजू असते. म्हणून आम्ही सर्व महिलांना वंदना घेण्यासाठी किंवा इतर आपले याचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला विश्वशांती बुद्ध विहाराची किंवा त्या प्रांगणाची सक्त गरज आहे. तिथं बुद्ध पौर्णिमा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा सावित्रीबाई जयंती, आज ही महिला जी उभी आहे ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे जी उभी आहे. आणि म्हणूनच आपण शिक्षण घेऊ त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या साठी जर आपण बुद्ध विहारामध्ये जर आपल्याला जाण्याची किंवा सक्ती किंवा तो माणूस म्हणतो की ही जागा माझ्या आजोबांची आहे, त्याच्यासाठी आम्हाला कोणतेही वाद न करता आम्हाला फक्त ते विश्वशांती बुद्ध विहाराची इकडची तिकडची जागा खुली करून पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हे पंचायत समिती स्तरावर सर्व महिलांनी विनंती केलेली आहे. जेबीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। प्रज्ञा बुद्ध विहार मंडल नवजीवन नगर तरोडा खुर्द नांदेड़ की ओर से प्रज्ञा बुद्ध विहार सभागृह का लोकार्पण व बुद्ध रूप की प्रतिष्ठापना खुरगांव नांदुसा प्रशिक्षण केंद्र के प्रमुख तथा भिक्खु संघ के जिलाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो इनके हाथों की गई। इस अवसर पर शहर के मुख्य मार्ग से बुद्ध रूप के साथ धम्म रैली निकाली गई। धम्म रैली में बौद्ध उपासक उपासिका और युवक बड़ी संख्या में शामिल हुए थे। 40 सामनेरती या ठिकाणी दीक्षा दिलेली आहे। पुढील 10 दिवसासाठी यांना 10 शील दिलेले आहेत। 10 शीलाचं पालन करावं आणि दररोज सकाळी या ठिकाणी 4 वाजता 5 वाजता 5 वाजल्यापासून एक ध्यानधारणा आहे, विपश्यना आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे काही कार्यकर्ते काम करत आहेत, खूप सुंदर काम करत आहेत। या ठिकाणी जे मला या ठिकाणी बोलवण्यात आलं, मी त्यांना दीक्षा दिलेली आहे। सामनेर संघाचे हे 10 दिवसाचं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी नालंदा बुद्ध विहार हे स्थळ खूप म्हणजे काय खूप पवित्र आहे। या ठिकाणी 60 वर्षापासून ही जागा आणि विहार या ठिकाणी सुंदर असं रम्य गोदावरीच्या काठावर हे रम्य वातावरणामध्ये नांदेडचं हे एक सरदार स्थळ आहे आणि या ठिकाणी हे सामनेर संघाला दीक्षा देऊन हे या ठिकाणी फार मोठं काम झालेलं आहे। पुढील जे काही जेव्हा आदेश येईल भारतीय बौद्ध महासभेचा तेव्हा मी आपल्या अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहील। एवढं बोलून याच ठिकाणी थांबतो। सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो। नवजीवन कॉलोनी का जो महिला मंडल है और यहाँ के हमारे उपासक भी है, तो इन्होंने जो सातत्य हमेशा के लिए रखा है, चाहे धूप हो, बरसात हो या ठंड हो, कभी भी इन्होंने धम्म का कार्य करना नहीं छोड़ा। ये सभागृह भी नहीं था, ये जगह भी छोटी, लेकिन मेन रोड पर ये जगह है, तो इन्होंने ये खुले आसमान के नीचे त्रिशरण पंचशील लेना, बुद्ध की वंदना करना, कीर्तन करना, ये बहुत सालों से 16-17 सालों से इनका जो कार्य चालू है। अभी यहाँ पर बहुत सुंदर बुद्ध विहार भी बन चुका है और भगवान की पवित्र बुद्ध मूर्ति भी यहाँ पर बिठा चुके हैं। तो भगवान बुद्ध ने पूरे विश्व के लिए, मानवता के लिए, सभी प्राणी मात्राओं के लिए मंगल मैत्री की भावना की है, सबके कल्याण की भावना की है। भगवान का जो सदाचार की जो शिकवन है, शील है, समाधि है, प्रज्ञा है, ये बातें इंसान को दुखों से मुक्त करने वाले बातें हैं। तो भगवान बुद्ध की इस वाणी का प्रचार प्रसार हो, लोगों की श्रद्धा बुद्ध धम्म संघ और बाबा साहब के प्रति बढ़े, ये भी एक निर्मल उद्देश्य रखते हुए ये श्रद्धा का पालन के उपासक उपासिकाओं ने अपने कमाई के हिस्से से जो भी आर्थिक पूंजी जमा की है, तो उसी में से भगवान बुद्ध की मूर्ति भी उन्होंने यहाँ पर बिठाई है, प्रतिष्ठापित की है। तो भगवान बुद्ध का जो संदेश है मानवतावादी शील सदाचार का, ये पूरे विश्व में फैल जाए। यहाँ नांदेड़ में भीमघाट श्रद्धा स्थल व नालंदा बुद्ध विहार में 10 दिन का श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिविर का आयोजन किया है। नांदेड़ जिला उत्तर की ओर से शहर शाखा और तालुका शाखा के ओर से यहाँ शिविर चल रहा है। ये शिविर के अंदर श्रामणेर के सभी सब्जेक्ट और बौद्धाचार्य के सब्जेक्ट इसमें है कि श्रामणेर प्रश्न है, चिवर का क्या महत्व है, चिवर कैसा परिधान करते हो, इसके बारे में भी यहाँ पढ़ाया जाता है, सिखाया जाता है। और उसी के बाद 75 शकिया, इसके साथ साथ ही उसके साथ साथ ही बुद्ध का पूरा चरित्र, बाबा साहब अम्बेडकर का पूरा चरित्र, और यहाँ पढ़ाई जाने वाले जो सब्जेक्ट है वो आर्य अष्टांगिक मार्ग है, धम्म अधम्म सद्धम्म है, बौद्ध धर्म के त्यौहार या मंगल दिन है। उसके साथ साथ यहाँ अंधश्रद्धा और वो बुआबाजी, इसी के ऊपर भी यहाँ व्याख्यान दिया जाता है। इसके साथ साथ मतलब 10 दिन के 4 विषय, मतलब 40 विषय। लालजी ढगे, नवजीवन नगर इथे राहणारी। आज आम्हाला म्हणजे जागा नव्हती, आम्ही म्हणजे असं सर्वांना मिळून जागेसाठी खूप प्रयत्न केले। 20 वर्षापासून आम्हाला उघड्यावर आम्ही वंदना घेत होतो, उघड्यावर उन्हात पावसात वंदना घेत होतो, पण आमच्या साहेबराव ढगेंनी थोडं जागा उपलब्ध करून दिली
काही कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं, बांधकाम करून दिलं आणि आम्हाला हे आज बुद्धमूर्ती स्थापन करण्यासाठी सभागृह तयार झालं. आज आम्हाला इथं वंदना घेण्यासाठी थोडीशी जागा निर्माण झाली. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी सर्व नगरवासियांनी, बौद्ध उपासक उपासिका सर्व एकत्रित येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा केलेला आहे. आणि यानंतर आम्ही या बुद्ध विहारात दर रविवारी आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता आम्हाला या ठिकाणी त्रिशरण पंचशील आम्हाला ग्रहण करायचं आहे. आणि आम्हाला जगात शांतता निर्माण व्हावी ही आणि जग हे शांततेच्या मार्गाने आणि विकासाच्या मार्गाने चालावं यासाठी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती, प्रत्येक कॉलनीमध्ये एक बुद्धविहार झालं पाहिजे आणि बुद्धविहार झाल्यानंतर ते बुद्धविहार एक ज्ञानाचं केंद्र झालं पाहिजे. या बुद्धविहारामधून बुद्धाची, धम्माची आणि पूर्ण जे ज्ञान असेल हे ज्ञान प्रचारित आणि प्रसारित झालं पाहिजे. या अनुषंगानं या नवजीवन नगर कॉलनीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी अथक असे परिश्रम करून ही जागा संपादन केली. जागा संपादन केल्यानंतर थोडाच का होईना आपला सर्वांचा वाटा या ठिकाणी जमा केला आणि या त्यांच्या मेहनतीच्या कमाईच्या वाट्यातून हे बुद्धविहार या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेलं दिसत आहे. बुद्ध जयंती के अवसर पर सहाकार विद्या मंदिर में आयोजित बुद्ध जयंती पर सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा का पूजन कर उन्हें त्रिशरण पंचशील प्रदान किया गया. रविंद्र इंगले चावरेकर द्वारा श्रोताओं का मार्गदर्शन करने के बाद संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक बुल्ढाना ने अपने अध्यक्षीय भाषण में कहा कि मैं तथागत भगवान बुद्ध की मूर्ति को देखता हूँ और मेरा गुस्सा शांत हो जाता है और इस बुद्ध प्रतिमा की स्थापना के पीछे का कारण बताते हुए उन्होंने कहा कि आने वाले व्यक्ति को भी क्रोध, ईर्ष्या और द्वेष का त्याग करना चाहिए. तर त्या ठिकाणी त्यांना तो पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. कोपरगाव नगर जिल्ह्यातून हजारो लाखो लोक त्या कार्यक्रमाला आलेले होते. कदाचित आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल मला माहीत नाही, परंतु एक अतिशय म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्व आहेत. इंगळे सरांना सगळा अभ्यास आहे. त्यांनी आता हे जे काही मांडलं, मला तसं वाटतं की आपण एखाद्या ठिकाणी कुठे विहारावरती कुठे कार्यक्रम आयोजन करून असं जसं सप्ताह चालतो 5 दिवसाचा, आणि एका दिवसात एवढा ऐकणं फार कठीण होऊन जाते आणि मग ते सगळं डोक्यावरून जाते. प्रश्न असा असतो की हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो, हा कार्यक्रम घेण्याचं कारण काय? मोरेंनी सुरुवातीला सांगितलं प्रास्ताविकामध्ये की भाईजीच्या कॅबिनमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. आणि मी आता 5-6 दिवसापूर्वी गयेला 3 दिवस होतो आणि त्यावेळेस बरंच काही त्या ठिकाणी ऐकलं धम्माच्या बाबतीमध्ये, भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये. आणि असं लक्षात आलं की जगामध्ये 20 देशामध्ये बुद्धाच्या तत्वाने ते देश चालतात. या ठिकाणी धम्माला खूप जास्त महत्त्व आहे आणि हे 20ही देश प्रगत देश आहेत, प्रगत राज्य आहेत, देश आहेत. आणि यांना इतकी प्रगती करण्याचं कारण तर त्याला धम्माचा आधार. अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समजल्यात. आणि मागच्या वर्षी मी बोललो होतो की बुलढाणा पंचायतर्फे आपण एक विशेष रेल्वे बौद्धगयाला घेऊन जाणार आहे, परंतु त्यामध्ये मागच्या वर्षी बऱ्याच अडचणी आल्या. यावेळेस मी आता योगाकांत दानवे साहेब रेल्वे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा कानावर टाकला जाते, त्यामुळे मी आता व्यवस्था करून देतो आपल्याला. अशा प्रकारचं एक काही लोकांना त्या ठिकाणी घेऊन जावं आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणचं दर्शन घ्यावं, अभ्यास करावा. आणि खूप लोकांची इच्छा असते, विशेष करून गरीब लोकांची, ग्रामीण भागातल्या, की बौद्धगयाला जावं म्हणून, पण सगळ्यांना ते शक्य होत नाही. तर या ठिकाणी मी जे सांगितलं की मी बुलढाणाच्या माध्यमातून आम्ही जे काही कार्यक्रम आयोजन करतो त्या ठिकाणी जो कोणी येतो त्या तिथं काहीतरी घेऊन जावं. नुसतं आले, टाळ्या वाजवल्या, कार्यक्रम झाला, टिक मार्क कार्यक्रम, जसं आपल्या इथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे असे बरेच टिक मार्क कार्यक्रम असतात की शासनाचं परिपत्रक म्हणून साजरे करावं लागतात. कोणाच्या मनामध्ये किती आधार आहे मला माहीत नाही. तर आपण कुठल्याही कार्यक्रमात गेलो तिथं काय नेता येईल आपल्याला? आता आज इतके लोक आपण इथं आलेत, आपण डॉक्टर धोर साहेबांचं भाषण ऐकलं, कदाचित त्यातली एखादी गोष्ट आपल्याला आवडली असेल, कांबळे साहेबांचं भाषण ऐकलं, इंगळे सरांचं भाषण ऐकलं, ज्याला जे जे वाटेल त्यांनी ते घेऊन जावं. तर मी जे काही घेतलं
त्या ठिकाणी जे मोरेने सांगितलं की माझ्या रूममध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. बुलढाण्यामध्ये जवळपास 5,500-6,000 कर्मचारी आहेत. आयोजित करतोय आणि हा जो तथागत बुद्धांची मूर्ती आपण लावली त्याबद्दल भाईजी निश्चितच आपल्याला सांगतील. सर्वधर्म समभाव हा एक महत्त्वपूर्ण उद्देश त्याच्यामागे आहे आणि भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण ही सगळ्यांनी आपल्या जीवनात आणावी. या शिकवणीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांना अवगत आहेत. अष्टांग मार्ग असू द्या किंवा 10 परिमिता असू द्या, आर्य सत्य असू द्या, आणि खरोखर हे खूप शिकण्यासारखं आहे. माझ्याबद्दल सांगण्यात आलं जेवढं शक्य आहे तेवढं वाचन करतो, पण जीवनात आणणं हे त्याच्याहूनही मोठं कार्य, कठीण कार्य आहे. भगवान बुद्धांनी जे तृष्णेमुळे आपल्याला होणारे विकार सांगितले, दुःखांचं मुख्य कारण तृष्णा, आणि त्या तृष्णेपासून कसं बाहेर यायचं हा अष्टांग मार्ग. सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्मा, सम्यक समाधी, सम्यक प्रज्ञा, सम्यक स्मृती, सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांच्या या शिकण्यासारख्या आहे. मला एक सांगा वाटते, आता गयामध्ये भगवान बुद्धांनी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि आता भाईजी गया जाऊन आले आणि सगळ्या गोष्टी काही ना काही कारणाने घडतात. छत्रपति राजाराम सहकारी शुगर मिल के अध्यक्ष पद पर अमल महाडिक और उपाध्यक्ष नारायण चौहान चुने गए. शुगर मिल स्तर पर संपन्न हुई इस कार्यक्रम के चुनाव निर्णय अधिकारी ने नीलकंठ करे इनकी अध्यक्षता में संचालन मंडल की बैठक संपन्न हुई. अध्यक्ष उपाध्यक्ष का सत्कार किया गया. भाजपा के सांसद धनंजय महाडिक ने बधाई दी. यावर्षीची निवडणूक झाली ती खूप राज्यभर गाजली आणि ऐतिहासिक अशी निवडणूक झाली. खरं म्हणजे सभासद शेतकऱ्यांना अपेक्षित होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, कारण गेल्या 28 वर्ष महादेवरावजी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या हिताचा कारभार या कारखान्यातून केलेला शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे आणि बिनविरोध व्हावे अशा अपेक्षा असताना जाणीवपूर्वक माजी पालकमंत्र्यांनी द्वेषातून ही निवडणूक लादली. निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की अपप्रचार आणि वैयक्तिक चारित्र्य हनन याकडं विरोधकांचं जादा लक्ष होतं. त्या पद्धतीचा अपप्रचार त्यांनी जास्ती केला. 26 प्रश्न त्यांनी अमल महाडिक यांना विचारले. 26च्या 26 प्रश्नांची अमल महाडिक यांनी त्यांना उत्तर दिली, पण अमल महाडिकांनी त्यांना जे 5 प्रश्न विचारले होते त्याचे आज तागायत उत्तर आलेले नाहीत. भविष्यात मी आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की त्या 5-6 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. कंडकापाडीन ठरले अशा पद्धतीची घोषवाक्य देऊन प्रत्येक वेळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना वेटेला धरण्याचं काम या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्याने केलेलं होतं आणि म्हणून ही निवडणूक, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं की काय या निवडणुकीचा निकाल होणार. आणि अमल महाडिक एक संयमी युवा नेतृत्व आहे. त्यांनी विकासात्मक बाबी सभासद शेतकऱ्यांच्या समोर मांडल्या आणि विरोधकांनी टीकात्मक बाबी मांडल्या. शेतकरी सभासदांनी विकासाला कौल दिला आणि महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल 21-0 या मताधिक्यानं संपूर्ण पॅनल निवडून आलं. जेबीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जेबीम इंडिया में स्वागत है. सामाजिक कार्यकर्ता अंबिकाताई हिंगमिरे इन्होंने अंबिका फेडरेशन की ओर से मजदूर दिवस के अवसर पर वर्धा शहर के विभिन्न क्षेत्र के साथ ही बोरगांव में कामगारों को कपड़े वितरित कर कामगार दिन मनाया. आज अंबिका सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून
सर्व कामगारांना वस्त्राचं वाटप आणि महिलांना साड्यांचा वाटप आपण हा उपक्रम आज इथे राबवतो आहे. तसेच अंबिका सुजन फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सर्व कामगार बंधूंचा सत्कार देखील केला. तसेच विविध ठिकाणी ज्या ठिकाणी कामगार काम करतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना वस्त्रांचा वाटपसुद्धा केला. आणि समाजात कामगार हा सगळ्यात मोठा घटक आहे. कामगाराकडे शासन यांचं नेहमी दुर्लक्ष होत असते. त्याच माध्यमातून माझ्या फाउंडेशनद्वारे नेहमी जनहिताचे उपक्रम मी राबवत असते. त्याचप्रमाणे हा 1 मेचा कार्यक्रमसुद्धा मी माझ्या कामगार बंधूंसाठी घेतलेला आहे. मी नेहमी कामगारांच्या लढ्यामध्ये नेहमी तत्पर असते. कामगारांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असते. आणि याही पुढे माझ्या कामगारांसाठी जे मला करता येईल त्या सगळं करण्याचा मी प्रयत्न करेन. बेमौसम बारिश से क्षतिग्रस्त हुए बागों के साथ साथ बागवानों और प्याज उत्पादकों को भी सरकार तत्काल सहायता प्रदान करे, इस मांग के लिए वंचित बहुजन आघाड़ी अकोला जिला की ओर से निवेदन दिया गया. अन्यथा वंचित बहुजन आघाड़ी रास्ते पर उतरकर तीव्र आंदोलन करेगी, ऐसी चेतावनी भी दी गई. हम तुम्हारे साथ हैं. कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. अनुदान मिळालाच पाहिजे. घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी आज पूर्णपणे संपलेला आहे. आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व बागायतदार शेतकऱ्यांना जर सरकारने मदत नाही केली तर तो अक्षरशः आज मेटाकुटी झालेला आहे. म्हणून या बागायतदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सरकारला मागणी करणार आहोत की कांदा उत्पादक शेतकरी व बागायतदार शेतकरी यांना संपूर्णपणे सरसकट अनुदान द्यावं. कोणतीही त्याच्यात अट टाकू नये. सरसकट अनुदान दिल्यास तो शेतकरी वाचेल, अन्यथा तो मरणार आहे. बेमौसम बारिश से किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ है. अमरावती जिले के नंदगांव खंडेश्वर तालुका में क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण नहीं करने और पंचनामा नहीं देने पर ठाकरे गुट के प्रकाश मरोटकर आक्रामक हो गए. प्रकाश मरोटकर ने किसानों के साथ तहसीलदार के सभागार में सड़ा प्याज फेंककर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया. इस दौरान उन्होंने सरकार विरोधी नारेबाजी कर मुआवजे की मांग की. शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शेरबोरू सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो. गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो. शेरबोरू सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शेरबोरू सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. खंडेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे प्रचंड नुकसान केलेले आहे. आपण हे कांदे बघता, संपूर्ण कांदे पाणी लागल्यामुळे, गारपीट लागल्यामुळे सडलेले आहे. आणि अद्यापही महसूल विभागाने व कृषी विभागाने या सडलेल्या कांद्याचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापर्यंत केले नसल्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला. एकीकडे हंगामी वाई पेरी हे करण्याला सुरुवात झालेली आहे शेतात, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग व महसूल विभाग पोहोचला नाही. आणि राज्याचे कृषी मंत्री आणि महसूल मंत्री सांगतात की हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई बघेल, परंतु एकही तलाठी किंवा कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. म्हणून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चा काढून आज 2 तास ठिय्या आंदोलन केले. आणि तहसीलदारांनी आदेश दिले कृषी अधिकाऱ्यांना आणि तलाट्यांना की 24 तासाच्या आत या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे आणि नुकसान भरपाईसाठी शासनाला सर्वेक्षण पाठवावे अशी मागणी केलेली आहे. 24 तासाच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत. 24 तासात सर्वेक्षण पूर्ण झालं नाही तर आम्ही मोठं आंदोलन या शेरूबोरू सरकारच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करू. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरलेली आहे. मोटाला तालुका के जयपुर गांव में भारी मात्रा में अवैध शराब बिक्री हो रही है.
जयपुर गांव की आबादी 3.5 से 4,000 है और गांव में सभी जाति धर्म के लोग रहते हैं। अवैध शराब बिक्री पिछले कुछ सालों से चल रही है। सरपंच व सचिव से काफी बार चर्चा के बाद भी शराब बिक्री पर कोई कार्रवाई नहीं हुई। पुलिस प्रशासन भी इस कार्रवाई को अनदेखा कर रही है, इसीलिए नागरिक तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठे हैं। आणि सर्व महिलांचं कसं दुःख या दारूमुळे त्या काय वेदना करतात आणि त्याच्यासोबत मी राहते, त्यांचं दुःख माझा बघवत नाही म्हणून आपले सारंगधर सातव यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला माझं सहमत आहे आणि योग्य गावासाठी, गावाच्या हितासाठी हा निर्णय आणि आमच्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांना माझा आणि माझ्या महिलांचा आणि आमचे उपस्थित असलेले सर्व युवा मंडळ आणि आज जे मोताळा तालुक्यात तहसील समोर दारूबंदी, जयपूर दारूबंदी अवैध प्रकरणाबद्दल जे आमरण उपोषण केलेलं आहे, तर आमचे मेन स्वतः सारंगभाऊ सातव आणि तसेच माझ्या महिला माझ्या पाठीमागे बसलेलेच आहे आणि समोर माझे दादा लोक आणि आमचे टी व्ही रिपोर्टर साहेब मेडे साहेब यांना विनंती करण्यात येते की जयपूरमधील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे आणि बचत गटातल्या काही बचत गटातून काही महिलांचे जे दारूमुळे व्यसनाधीनतामुळे जे काही घराचं बेघर काही झालेले आहे आणि जो महिलांना त्रास आहे तो भरपूर जणांनी महिलांनी मला येऊन सांगितला, परंतु मागे 3 वर्षापूर्वी हे निवेदन मी केलेलं होतं आणि महिला बचत गटाच्या माध्यमातूनच केलं होतं। तसंच त्या निवेदनामध्ये मला काही सहकार्य भेटलं नाही, पण आजच्या रोजी मला तरी असं वाटतं की पोलीस तक्रार केलेली आहे आणि आजच्या रोजी मी स्वतः नायब आमचे ते तहसीलदार आहे डॉक्टर गौरी भगत यांनाही आम्ही सारंगभाऊ सातव आणि महिला मंडळाने भेट दिली आणि त्यांना सांगितलं की आम्ही दारू अवैध जयपूर येथे बंद झाली पाहिजे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही आज रोजी तहसील समोर आमरण उपोषणाला बसायला पाहिजे आणि बसलो आहे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।